मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये रक्षाबंधन आणि सुरक्षा वचनबंधन कार्यक्रम संपन्न। आपल्या मुलांना विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्यापासून लांब ठेवा आणि पोलिसांशी मैत्री करायला सांगा। पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा। माता भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा। तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात मुले येणार नाहीत। आपल्या मुलांना चांगले वळण, चांगल्या सवयी लागणार असेल आणि त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा, असे आवाहन मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सुरक्षा वचनबंधन हा कार्यक्रम प्रसंगी प्रणिल गिल्डा हे बोलत होते। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका पोलीस दीदी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन आणि सुरक्षा वचनबंधन हा कार्यक्रम आयोजन केले होते। शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, उपनिरीक्षक विनोद शिंदे, उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चंदनशिवे, मिरज तालुकाध्यक्ष नीता आवटी, मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनवणे, नजमा मुल्ला, संध्या आवळे, नजमा मोमीन, राणी सावंत, सुजाता मोरे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी त्रिमुखे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते, शिक्षक शहाजान तांबोळी, सीमा कांबळे, शुभांगी वायदंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव अनिता पांगम, महिला कुपवाड शहराध्यक्ष प्रियंका विचारे, सांगली शहराध्यक्ष वैशाली धुमाळ, मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी, अश्विनी अनिल मोरे आणि मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्व उपस्थित मान्यवर, सर्व माझा स्टाफ, निर्भया पथक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की घरी पाहुणे असतात किंवा कोणी आता दुपारच्या जेवणाचं नियोजन असतं, हे सगळं असून सुद्धा आपण आमच्यासाठी एवढा वेळ दिला ते आपण सर्वप्रथम आपलं मनपूर्वक आभार। आणि बऱ्यापैकी गोष्टी शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये विस्तृतपणे कव्हर केलेल्या आहेत की पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा आपल्यापैकीच एक आहोत, ही भावना आमच्या मनामध्ये नक्कीच आहे। ती भावना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे की आम्ही काही दुसऱ्या ग्रहावरचे नाही किंवा दुसऱ्या वेगळ्या काही प्रकारचे नाही, आपल्याच समाजाचा आम्ही एक भाग आहोत। फक्त काही परीक्षेचा अभ्यास असेल, कोणी पोलीस भरतीचा अभ्यास करून असेल, त्याचा अभ्यास करून आम्ही तिकडून इकडे आलो आणि आम्हालाही खाकी वर्दी घालायला भेटली। मुळात त्या खाकी वर्दीच्या आत जो व्यक्ती आहे तो सर्वसामान्यांसारखंच आपलं आयुष्य जगत असतो। त्याचंही कुटुंब असतं, त्याच्याही बहिणी असतात, त्यालाही घराची कामं असतात। मात्र हे सगळं कुठेतरी अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून चांगल्या लोकांपर्यंत आमचं ब्रीद आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय। सदरक्षणाय म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण करणे, खल निग्रहणाय म्हणजे वाईट लोकांचं निर्मूलन करणे, त्यांना दूर सारणे। तर चांगल्या लोकांशी आमचा संपर्क यावा अशी आमची इच्छा असते। आणि शिंदे साहेबांचं वैयक्तिक मला कौतुक करावं वाटतं की त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करून समाजातील जे चांगले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस विभागाला पोहोचवले। आणि तुम्ही सुद्धा इथं बऱ्यापैकी माता भगिनी आहेत, आपल्या मुलांना घाबरवायला बऱ्याचदा आमचा वापर करतात। सगळ्या मुलांना मला सांगायचंय, मुलांनो, पोलीस कोण्याही चांगल्या व्यक्तीला, लहान मुलांना कधीही त्रास देत नाहीत। त्यामुळे सगळ्या आयांना माझी विनंती आहे, कृपया दुसरं काहीतरी वापरा घाबरवायला। काय होतंय की तुम्ही म्हणजे आमच्यापासून मुलांना घाबरवता आणि ते नको त्या लोकांकडे जायला लागतं। त्यांना सांगा हे चांगले, तुम्ही याच्याकडे जातायत ते कदाचित वाईट असू शकतं। त्यामुळे गल्लीतला भाऊ, दादा, काका, नाना, तात्या जे काय असतील, कृपया ते जर खरंच चांगले असतील तर त्यांच्याकडे आपल्या मुलांना जाऊ द्या।
त्यांच्यापासून आपल्या मुलाच्या करिअरला, आयुष्याला काही चांगलं वळण लागणार असेल, काही चांगल्या सवयी लागणार असतील तर महात्मा फुले पोलीस स्टेशनला जो रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला, तिथलं नियोजनही जे साहेब आहेत त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं, महिलांना सुरक्षिततेचं सांगितलं आणि लहान मुलं वगैरे सगळे जे आलेत आणि त्यांनाही प्रोत्साहन दिलं, महिलांच्या ज्या काही जागरूक असतील त्या पण दिल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एवढ्या वर्षी इथं आम्हाला महिलांना मान देऊन किमतीनं म्हणजे आम्हाला बोलवलं आणि मी बंगार गोळाकर युनियनचे अध्यक्ष आहे आणि सामाजिक कार्यकर्ते पण आहे आणि त्या अनुषंगानं आता पण आम्हाला कुणी बोलवलं नाही, पण त्रिभुके सर खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या साहेबांनी आम्हाला बोलवून हा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल आम्ही त्याचा धन्यवाद. प्रथम इथे स्वागत करतो. आपल्या कार्यक्रमाला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे सर्वांचे लाडके धडाडीचे नेतृत्व आमच्या मिरज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रनिल गिल्ला सर, त्यांची ख्याती सांगणे इतकं मी काही मोठा नाही आहे. सर्व मिरज, सांगली जिल्हा, महाराष्ट्र त्यांची ख्याती ओळखतोय. त्यांच्या कामाचा धडाका त्यांनी सर्वांनी आपण पाहिलेला आहे. सरांची संकल्पना होती की आपण एक आगामी येते सण उत्सव असेल, आपण मिरज उपविभागीय अधिकारी या नात्याने त्यांच्या नेतृत्वाखाली करत असलेले सर्व कामकाज असेल, निर्भया पथकाचं काम असेल, महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचं काम असेल, या सर्व कामाच्या अनुषंगाने लोकांमध्ये आपला संवाद वाढला पाहिजे, लोकांशी आपली बांधिलकी वाढली पाहिजे.